हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. अपेक्षा आहे की तुम्ही सगळेजण खूप छान मस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी असाल. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आहेत त्या स्वामी महाराज पूर्ण करू देत. तर आज मी नाश्त्याला पोहे केले होते आणि आमच्या घरामध्ये बऱ्याचदा पोहे बनतात, कारण सगळेजण पोहे खातात. त्यामुळे भरपूर वेळा आमच्या घरामध्ये पोहेच बनतात आणि सकाळची शाळा सुरू झाली आहे त्यामुळे सकाळी नाश्त्याला काही ना काही मग असं करते किंवा मग चपाती भाजी असं करते. तर नाश्त्याला पोहे केले आणि शेंगदाणे मी वेगळे भाजून ठेवते, तळून ठेवते, कारण ते पोह्यामध्ये मिक्स केले लगेच की उभीमुळे वाफेमुळे शेंगदाणे मऊ होतात. त्यामुळे मग ते शेंगदाणे मऊ चांगलं लागत, त्यामुळे मी वेगळे बाजूला काढून ठेवते आणि मग जेव्हा प्लेटमध्ये सर्व करत असतं तेव्हा मग त्यामध्ये मिक्स करते. मुलांना डबे दिले आणि ते दोघं शाळेला गेली आणि मी उठल्या सकाळचं गरम पाणी पिते, कोमट पाणी पिते आणि त्यामध्ये मी चिया सीड्स भिजत घालते. त्याचा मला खूप फायदा झालेला आहे. तर ते सकाळचं पाणी मी उठल्या पिते आणि पोहे वगैरे दिले मुलांना आणि त्यानंतर पाणी पिऊन घेतलं आणि त्यानंतर मी थोड्या वेळानं नाश्ता करते. तर म्हटलं की यावेळी चपाती करून घेऊया. युद्धामुळे गॅस टंचाई खूप जाणवू लागली आहे. गॅस मिळत नाही आहेत, एजन्सी बाहेर रांगाच्या रांगा लागले आहेत आणि खूप प्रॉब्लेम्स होत आहेत गॅससाठी. तर गॅस जपून वापरला पाहिजे. आणि आता तसं नाही तर मी खूप आधीपासून गॅस जो आहे तर तो काही 4-5 टिप्स आहेत ज्या मी स्वतः फॉलो करते. त्यामुळे माझा गॅस जो आहे तर तो 2 महिने जातो. 4-5 दिवस मागे पुढे होतं कधी पण बरोबर माझा पावणे 2 महिने किंवा 2 महिने जातो माझा गॅस. आणि काही टिप्स आहेत ज्या मी स्वतः रोजच्या स्वयंपाक करताना मी त्या फॉलो करते. तर त्या तुम्हाला मी सांगणार आहे. तर कुठल्या गोष्टी आहेत ज्या मी स्वतः फॉलो करते. तर चपाती करताना बघा, जेव्हा आपण कणिक मळतो त्यानंतर सगळी आधी पूर्वतयारी करून घ्यायची. लाटण्याआधी चपाती गोळे करून ठेवायचे किंवा घडी करून ठेवायची. त्यामुळे काय होतं की पटपट चपाती आपण लाटतो, तव्यातली भाजून होईपर्यंत लाटून होती चपाती. आणि ही गोष्ट फक्त गॅस कमी जावा म्हणून नाही, तर चपाती चांगली यावी ह्यासाठी सुद्धा ही जी गोष्ट आहे तर ती खूप म्हणजे उपयोगी पडते. तर ही गोष्ट माझ्या मम्मीने मला सांगितलेली आधी, लग्नाच्या आधी, की तव्यावरची चपाती भाजून होईपर्यंत आपली चपाती लाटून झाली पाहिजे. त्यामुळे एक सूर बसतो चपाती करतानाचा, गॅससारखं कमी जास्त करावं लागत नाही. त्यामुळे गॅस पण वाचतो आणि आपला चपातीचा सूर जो आहे तर तो सुद्धा व्यवस्थित लागतो आणि चपातीसुद्धा छान होतात. आणि यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याला कळतं की आपलं स्पीड किती आहे चपाती लाटण्याचा आणि त्यानुसार आपण आपला गॅस जो किती करावा हे आपला प्रॅक्टिसनुसार कळतं. रोज चपाती केल्या की आपल्याला कळतं, लगेच कळत नाही एका दिवसामध्ये. त्यामुळे आधीच पूर्वतयारी करून ठेवली तर आपलं चपातीही छान होतात आणि गॅससुद्धा आपला कमी लागतो. तर चपाती करून झाल्यानंतर तवा आपला गरम असतो, त्यामध्ये मग काही ना काही गरम करून घ्यायचं. म्हणजे आता समजा सकाळचं दूध आणलेलं असतं माझं, तर ते दूध थंड असतं फ्रीजमधलं, तर डायरेक्ट आपण गॅसवर ठेवायचं नाही, त्यामुळे जास्त गॅस लागतो. तर मी काय करते की भांड्यामध्ये दूध ओतून घेते आणि ते भांडं जे आहे तर ते तव्यामध्ये ठेवते. त्यामुळे काय होतं की तवा गरम असल्यामुळे भांडं दूध आहे तर ते नॉर्मल टेम्परेचरला येतं आणि त्यानंतर मी गॅसवरती तापवायला ठेवते. आणि कडधान्य डाळीसुद्धा मी आधी भिजायला घालते आणि त्यानंतर मग कुकरला लावते. त्यामुळे काय होतं की पटकन शिजते कुकरमध्ये आणि गॅस पण कमी लागतो. तर आज मला करायची आहे अंडा करी. त्यामुळे मी चपाती झाल्यानंतर लगेच मसाला जो आहे तो तयार करून घेतला. अंड्यासाठी कांदा, लसूण, आलं आणि टमॅटो सगळं भाजून घेतलेलं आहे. शेगडीवरती मी अंडी भाजून घेतलेले. शेगडी वापरायला काढली मी आता, कारण 4-5 दिवस राहिले गॅस संपायसाठी आणि गॅस बुकिंग केलेला आहे, पण कधी येईल सांगता येत नाही, त्यामुळे शेगडी वापरायला काढलेली आहे. शेगडीवरती मी अंडा करी करून घेतलेली. आमटी भाजी मी सगळं शेगडीवरतीच करते आणि फक्त भाकरी आणि भात चपाती मी गॅसवरती करते. जेवण वगैरे झालं आमचं आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर. तर मुलांसाठी मला एक गोष्ट करायची होती, भरपूर दिवसापासून माझ्या मनामध्ये होती, ती मुलांसाठी करायची आहे म्हणून. तर तेच करण्यासाठी आम्ही बाहेर चाललो होतो आणि बाहेर भयंकर ऊन होतं, कारण आम्ही दुपारी लवकर निघालो होतो आणि संध्याकाळी जायचं म्हटलं तर मग खूप उशीर होतो. त्यामुळे आम्ही लवकरच दुपारीच निघालो होतो. रंकाळाच्या इथून आम्ही निघालो होतो आणि रंकाळाच्या इथे इतकी गर्द झाडी आहे की ते बगीचा सुद्धा डोळ्याला थंडावा मिळतो, की असं वाटतं की इथे जाऊन बसावं निवांत शांत घटकावर. सोन्याच्या दुकानात आलो आणि मुलांसाठी मला भरपूर दिवसापासून चांदीची चेन करायची होती, कारण सोनं तर खूपच गगनाला भिडलेलं आहे, सामान्यांच्या आवाक्याबाहेरचं झालेलं आहे. त्यामुळे मुलांसाठी चांदीची चेन करावी असं माझ्या भरपूर दिवसापासून मनात होतं. तर तीच मुलांसाठी केली आणि त्यानंतर संध्याकाळी मग घरी आलो. येता कलिंगड घेतलं होतं, भाज्या पण घेतल्या आणि मग घरी आलो आणि मग प्रेमला कलिंगड हवं होतं कापून, तर ते त्याला कापून दिलं. घरी आल्यापासून श्रीचा दमच निघत नव्हता की मला चेन बघायची आहे, मला घालून बघायची आहे, कशी दिसते, माझा फोटो काढ, असं त्याचं चालू होतं आल्यापासून. आणि खरं तर त्याची डिमांड होती की चेन हवी आहे म्हणून. मला माझ्या मनामध्ये काहीतरी मुलांसाठी करायचं होतंच, कारण मुलींचं कसं की सगळ्या अशा छान छान गोष्टी आपण करू शकतो, पैंजण म्हणा किंवा इतर काही गोष्टी मुलींसाठी करतात पटकन हौसे. पण मुलांसाठी पटकन असं काही सुचत नाही की मुलांसाठी काय घ्यावं तसं. त्यामुळे श्रीचं पण भरपूर दिवसापासून चालू होतं की चेन हवी आहे म्हणून. मग म्हटलं की चला चेनच करूया.
करूयात दोघांसाठी. संध्याकाळची वेळ झाली त्यामुळे मला प्रश्न पडलेला की आमटीला नेमकं काय करायचं, आणि हा रोजचा प्रश्न असतो की आमटीला काय करायचं, भाजीला काय करायचं. आणि श्री कुठली भाजी खात नाही त्यामुळे मला विचार करावा लागतो की काय करायचं, जेणेकरून आम्हाला पण होईल आणि त्याला पण होईल. त्यामुळे म्हणून मग अख्खा मसूर भिजत घातला होता आणि त्यानंतर मग कुकरला लावते. कुठलेही कडधान्य वगैरे जे आहेत ते आधी भिजत घालायचे, त्यामुळे काय होतं की पटकन शिजतात आणि त्यामुळे गॅस कमी लागतो. संध्याकाळी पप्पा, मम्मी आणि करिश्मा आले होते. म्हणजे मम्मीला रिकामा बसायची सवय नाही आहे, त्यामुळे तिला काही ना काही काम लागतंच. त्यामुळे ती भाजी निवडायला घेऊन बसलेली आणि मुलांसाठी केलेली चैन त्यांना दाखवली. दुसऱ्या दिवशी सकाळी मम्मी आणि पप्पा पाठीमागं रोपं वगैरे लावत होते, कारण बिया वगैरे घेऊन आलेले गावावरून, वेगवेगळ्या घेवड्याच्या वगैरे सगळ्या बिया, आणि त्याच ते लावत होते. कारण मम्मीला आमची झाड लावायला पण खूप आवडतं, कारण तिने आधी पूर्वी शेतातली कामं केलेली आहेत, त्यामुळे तिला झाडं पण लावायला खूप आवडतात. त्यामुळे पाठीमागं त्या बिया सगळं लावत होते. आणि पाठीमागची जागा जी आहे रोपं लावायची तर ती सुद्धा मोठी केली माती वगैरे टाकून. ते काढा हो, ते काढा नको, एवढा मोठा खेळा कोपरा ऐकायला कुणाचं कुणाचं. छोटी छोटी असतात ना. संध्याकाळी गव्हाचं पीठ संपलेलं, त्यामुळे मग गव्हाचं दळण करून घेतलं आणि खूपच गरम होतं, त्यामुळे काहीतरी गारसं खावंसं वाटत होतं. सगळ्यांसाठी थंडगार अशी कुल्फी आणली आणि आमची कुल्फी पार्टी झाली. संध्याकाळी आणलेलं चिकन, त्यामुळे म्हटलं की गॅसवरती करण्यापेक्षा चूल मांडून चुलीवरतीच करूया, कारण लाकडं सुद्धा भरपूर होती. श्रीनं शेकोटी करायसाठी आणलेली ही थंडीमध्ये, तेव्हाची लाकडं होती भरपूर, म्हणून म्हटलं की चुलीवरतीच करूया, कारण गॅसचं काही सांगता येत नाही, गॅस कधीही संपू शकतो. आणि बाकीचं आमटी भाजी मी शेगडीवरतीच करत होते, आणि शेगडीवरती इतकं मोठं भांडं नव्हतं ठेवण्यासाठी चिकन करण्यासाठी, त्यामुळे म्हटलं की लाकडंसुद्धा आहेत आणि त्यानिमित्तानं छान चुलीवर स्वयंपाक पण करता येईल. आणि खूप वर्षांनी मी चुलीवर स्वयंपाक करते, कारण लहान असताना मम्मीसोबत पप्पासोबत मी जेव्हा गावाला जायची तेव्हा मी चुलीवरती काहीतरी मला केल्याचं आठवतं, आमटी भाजी असं. त्यानंतर आत्ता मी करते भरपूर वर्षानंतर. चला तर मग मस्त चुलीवर चिकन करणार आहोत. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.